नमस्कार मंडळी, आम्ही कास्तकार या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण आलो आहे आपल्या वांगीच्या प्लॉटवर। बघा, हे आपली वांगी आज आपले 45 दिवस पूर्ण झाले आहेत। अशा प्रकारची वांगी फुल सेटिंग, फुल कळी आणि हे बघा छोटे छोटे वांगे पण। आपला हा या वांगीचा कालच एक तोडा झाला, त्यात 2 पन्ने आपण वांगी विकले आणि यावेळेस वांगीला भावसुद्धा छान आहे। 40 रुपये प्रति किलो या दराने आपण वांगी दिले। बघा झाडाची क्वालिटी बघा, अशा प्रकारची आपली वांगी। फुलाचं सेटिंग जबरदस्त फुटवे। छोटे छोटे वांगे पण पकडलेत। हे बघा, याला फक्त 45 दिवस पूर्ण झाले। ही वांगी आहे पंचगंगा काटेरी, अशा प्रकारची आपली वांगी। आज आपण या वांगीसाठी चौथ्या फवारणीचं नियोजन केलं आहे। या चौथ्या फवारणीमध्ये आपण काही औषधी घेतली आहेत, ते आता तुम्हाला दाखवतो। हे अशा प्रकारची वांगी। बघा सुंदर असा प्लॉट। आपण काय करतो, सर्व लोक लावतात त्याच वेळेस वांगी लावतो। थोडं टाईम जर कमी जास्त केला, 15 दिवस 1 महिना अलीकडे पलीकडे, हां थोडी मेहनत जरूर लागेल, परंतु अशा टाईमला जर आपण वांगी लावली, आज हे 24 मार्चची लागवण आहे, अशा प्रकारची वांगी आली। भावसुद्धा छान आहे। मी ज्यावेळेस मार्केटला सामार नेत होतो, याच्यामध्ये आपण सामार लावला होता, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे आपण। हा सामार काढला आणि याच्यात आपण वाही केली। आता त्यावेळेस साधारणतः वांगीला 40 रुपये पन्नी, 50 रुपये पन्नी, 80 रुपयापर्यंत भाव होता। थोडे जर कास्तकार थांबले असते, आज वांगीला 400 रुपये पन्नी, 500 रुपये पन्नी, 350 रुपये पन्नी, अशा प्रकारचा भाव भेटत आहे। थोडे थांबलं असतं आपण, उन्हामध्ये एकदम येत नाही, पण काय थोडी जर मेहनत केली, बघा त्याची फुलकळी सेटिंग सगळं सुपर। हां थोडा व्यवस्थित मार्गदर्शन घेतलं आपण कोणाकडून, फवाराची जर व्यवस्थित अरेंजमेंट, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन जर ठीक दिलं आपण, अशा प्रकारची वांगी येऊ शकते आपली। अशा प्रकारचं शक्यतोवर मित्रांनो, फवारणी हे सकाळी 8च्या आत किंवा सायंकाळी 5च्या नंतर ही केली पाहिजे। आता सायंकाळचे 5:45 वाजलेले आहे, आपण जे फवारणी करून राहिलेलो आहोत। हळूवारपणे फवारणी करा, जेणेकरून पुरेपूर झाड ओलं होईल। हे अशा प्रकारे बघा, कुठे कुठे फळं पण आहे। थांबून फवारणी करा, शक्यतोवर पूर्ण झाड ओलं झालं पाहिजे, अशा प्रकारची फवारणी करा। तर या बघा, आता आपण चौथ्या फवारणीचं औषधसुद्धा सांगणार आहे। चौथ्या फवारणीसाठी आपण जे औषधीचं नियोजन केलं आहे, ते अशा प्रकारचं। सर्वात पहिले आपण पाण्याचा pH कंट्रोल करण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये आपण टाकत आहोत हे औषध न्यूट्रास्प्रेड। याने काय होते की पाण्याचा pH कंट्रोल होऊन स्प्रेडरचं काम करतो, आणि जरा जरी आपण कुठे फवारा बसला नाही बसला, पूर्ण झाड ओलं झालं नाही झालं, एक थेंब जरी कुठे पडला तर त्याला पसराचं काम करते, तुम्हाला माहीतच असेल। सेकंड नंबरवर आपण काय घेतलं, एक बुरशीनाशक, जे स्कोर नावाचं आहे, सिजंटा कंपनीचं चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक, जेणेकरून
वांगीवर काही बुरशीचा वगैरे अटॅक नाही आला पाहिजे यासाठी. तिसऱ्या नंबरवर आपण काय घेतलं, बायो R303. याने जे आपल्या बारीक समजा जे काही मच्छर वगैरे येतात, म्हणजे पांढरी माशी, मावा, तुडतुडे जे काय असतील ते कंट्रोल करण्यासाठी. एक अमिनो ॲसिड म्हणजे इसाबियन. हे इसाबियन याच्यासाठी की फुलकळी वगैरे सेटिंग, फळाला चकाकी याकरिता. त्याच्यानंतर आपल्या वांगीवर जर कुठं एकट दुकट मला अळीचा प्रादुर्भाव दिसला, त्याकरिता आपण हे तुमचा सर्व परिचित कोराझन. कळीचं सेटिंग, फूल पक्क होणे याकरिता आपण झिंक EDTA आहे 12%, हे सुद्धा यामध्ये घेतलं आपण 20 ग्रॅम प्रतिपंपाला. हा आपला पंप 20 लिटरचा आहे. अशा प्रकारचं आपण हे चौथ्या फवारणीचं नियोजन केलं आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन जरूर दाबा. नमस्कार.